इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग 1 यामध्ये आज आपण 18वा धडा कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल हा बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, बघा, वरती 4 चित्रे दिली आहेत. सन 1950 पासून आजपर्यंतची. सन 1950 मध्ये पहिल्या फोटोमध्ये पती पत्नी असे दोघे जण आहेत आणि त्यानंतर सन 1970च्या चित्रामध्ये त्यातील पतीचे निधन झाले आहे आणि मुलाचे लग्न होऊन आता त्याची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असे एकूण 5 जण फोटोमध्ये दिसत आहेत. त्यानंतर सन 1990 मध्ये परत कुटुंबात आता 4 जण दिसत आहेत आणि मागील भिंतीवरील फोटोमध्ये पती पत्नी दोघांचेही निधन झालेले दिसत आहेत. आणि त्यानंतर आजच्या फोटोमध्ये 6 जणांची संख्या दिसत आहेत. म्हणजे आता त्या मुलाचे लग्न होऊन आता त्यालाही एक मुलगा, एक मुलगी आणि आईवडील असा 6 जणांचा परिवार आता इथे दिसत आहेत. म्हणजेच यावरून काय आपल्या लक्षात येते की कुटुंबाच्या संख्येत हे बदल होत असतात. जन्म, मृत्यू, आजारपण, अपघात यामुळे कुटुंबातील लोकांच्या संख्येमध्ये बदल होत जातो. कधी ती संख्या कमी होत जाते तर कधी वाढत जाते. करून पहा. आई वडील आणि आजी आजोबांना विचारून तुमच्या कुटुंबाविषयी खालील माहिती मिळवा. वर दिलेल्या वर्षी तुमच्या कुटुंबात किती माणसे होती? कुटुंबातील माणसांच्या संख्येत बदल झाला का? हा बदल कशामुळे होत गेला? कुटुंबातील माणसांची संख्या वेगवेगळी असू शकते. ही संख्या कायम तशीच राहत नाही, ती कमी अधिक होत असते. कुटुंबातील सदस्यांच्या लग्नामुळे कुटुंबाच्या सदस्यांच्या संख्येत वाढ किंवा घट होते. तुम्ही पाहिले असतील, लग्नानंतर काकू किंवा वहिनी आपल्या घरी आल्याचे आणि आत्या किंवा ताई दुसऱ्याच्या घरी गेल्याचे. जन्म किंवा मृत्यूमुळेही कुटुंबातील संख्येत बदल होतो. नवी पिढी जन्माला येते, त्याबरोबर कुटुंबाची वाढ होते. म्हातारपण, आजार, अपघात यासारख्या कारणांमुळे कुटुंबातील सदस्य दगावतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी होते. काही वेळा शिक्षणासाठी मुले दुसऱ्या ठिकाणी जातात. तसेच कामधंदा, नोकरी, व्यवसायानिमित्त घरातील माणसे दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहू लागतात. अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला स्थलांतर करणे असे म्हणतात. विवाह, जन्म, मृत्यू आणि स्थलांतर यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी अधिक होत राहते. अशा प्रकारचे बदल फक्त आपल्याच कुटुंबात होतात असे नाही, तर असे बदल संपूर्ण समाजातही होत असतात. माहीत आहे का तुम्हाला, माणसांप्रमाणे पक्षीसुद्धा स्थलांतर करतात. अन्न आणि निवाऱ्यासाठी अनेक पक्षी स्थलांतर करतात. काही वेळा हवामानामध्ये बदल होतो, त्यामुळे पक्षी स्थलांतर करीत असतात. आकाशात इंग्रजी व्ही अक्षरासारखा आकार करून उडणाऱ्या हंसाचा थवा तुम्ही पाहिला आहे का? अत्यंत सुंदर दिसणाऱ्या रोहित पक्ष्यांविषयी तुम्ही ऐकले आहे का? विद्यार्थी मित्रांनो, रोहित पक्षी म्हणजे फ्लेमिंगो. हा रोहित पक्षी, याची मान उंच असते, पाय लांब असतात आणि फिक्या गुलाबी रंगाची पिसे, यामुळे पक्षी खूप सुंदर दिसतो. हा रोहित पक्षी प्रामुख्याने पाणथळ जागी, उथळ पाण्याचे तलाव, दलदलीचे प्रदेश, सरोवरे अशा ठिकाणी थव्याथव्याने आढळतो. जसे ऋतू बदलतात तसे हे पक्षी अन्न आणि ऊब यांच्या शोधात स्थलांतर करीत असतात. अक्षरशः लाखोच्या संख्येने या पक्ष्यांचे थवेच्या थवे उंच आकाशात उडताना दिसतात. हे पक्षी दरवर्षी ठराविक वेळी एका ठिकाणाहून
दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. काही पक्षी दूरवर उडत जातात तर काही जवळच्याच ठिकाणी जाऊन राहतात. ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांच्या दरम्यान रोहित पक्षी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. पक्षी थव्याथव्याने उडतात. ते एकमेकांच्या सोबतीने एकत्र राहत असले तरी त्यांना काही माणसासारखे कुटुंब नसते किंवा माणसांसारखा शेजारही नसतो, परंतु तरीसुद्धा ते एकत्रच राहतात, एकत्रच उडतात आणि एकत्रच स्थलांतर देखील करीत असतात. सांगा पाहू, शेजारी दिलेली तिकिटांची चित्रे पहा. समाजात झालेले कोणते बदल तिकिटांवरच्या चित्रातून दिसत आहेत? विद्यार्थी मित्रांनो, बघा, चित्रामध्ये काही तिकिटे दिसत आहेत. तिकिटे ही खास करून विशिष्ट प्रसंगी छापली जातात. एखाद्या महान घटनेच्या किंवा व्यक्तीच्या स्मृतिप्रित्यर्थ किंवा एखाद्या थोर व्यक्तीचा गौरव करण्यासाठी खास गौरवपर तिकिटे छापली जातात. आत्तापर्यंत स्वातंत्र्यसैनिक, सामाजिक कार्यकर्ते, खेळ, पक्षी, रेल्वे, कला, संस्कृतीचे दर्शन घडविणारी अनेक टपाल तिकिटे छापण्यात आलेली आहेत. आता हे पहिले तिकीट पहा. या तिकिटावर कापड गिरणीचे चित्र आहे. कापड तयार करण्याचे मोठमोठे यंत्र या तिकिटामध्ये दिसत आहेत. कापड उद्योग हा भारतातील एक महत्त्वाचा उद्योग आहे, हे या तिकिटावरून दिसून येते. या तिकिटाची किंमत चित्रातील तिकिटामध्ये दिसत आहे बघा. 6 पैसे असे या तिकिटाची किंमत आपल्याला दिसते. आता चित्रातील हे दुसरे तिकीट पहा. भारतातील टेलिफोन सेवेला 100 वर्ष पूर्ण झाले हे सांगणारे हे तिकीट आहे. या तिकिटात पूर्वीचा धातूचा काळा टेलिफोन व आत्ताचा रंगीत निळ्या रंगाचा टेलिफोन आपल्याला दिसत आहेत. यावरून टेलिफोनमध्ये होत गेलेली प्रगतीसुद्धा दिसून येते. कुटुंबातील माणूस काही कारणाने घरापासून दूर गेला की पत्राने, दूरध्वनीने किंवा आता इंटरनेटद्वारा संपर्कात राहतो. या अशा संपर्क माध्यमांद्वारे जग जवळ आले आहे हे सुद्धा आपल्याला या तिकिटांद्वारे समजते. आता तिसरे तिकीट पहा. हे तिकीट भारतातील टपाल सेवेने 100 वर्षे पूर्ण केले आहे म्हणून छापल्या गेले आहे. या तिकिटावर टपाल सेवा सुरू झाल्याचे सत्र म्हणजे 1854 असे दाखवलेले आहे. त्याचप्रमाणे संदेशवहनासाठी पूर्वी कबुतराचा वापर केला जाई आणि आता जलद संदेश सेवा म्हणजे विमानाचा वापर केला जातो. हा मोठा बदल झालेला आहे हे या तिकिटावरून आपल्या लक्षात येते. आता चौथे तिकीट बघा. चौथे तिकीट आहे रेल्वेचे विद्युत इंजिनाचे. पूर्वी कोळशावर चालणारे वाफेचे इंजिन वापरून आगगाडी चालवली जात असे, परंतु आता इलेक्ट्रिक इंजिन वापरून आगगाडी चालवली जाते. हा देखील खूप मोठा बदल झालेला आपल्याला या तिकिटाच्या माध्यमातून दिसून येतो. आता पुढचे 5वे तिकीट पहा. शेती व शेतकऱ्याचे चित्र असलेले टपाल तिकीट. या तिकिटावर लिहिलेले दिसते बघा, जय किसान. विद्यार्थी मित्रांनो, 1965 सालच्या भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी आपल्या देशाचे स्वर्गीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी त्यावेळी जय जवान जय किसान हा नारा दिला होता. देशाला अन्नधान्याने समृद्ध करणारे किसान आणि देशाचे संरक्षण करणारे जवान म्हणजेच आपले सैनिक यांचे योगदान आपल्या देशासाठी किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला या तिकिटावरून दिसून येते. या सर्व तिकिटांवर त्यांची किंमत देखील छापलेली आहे पहा. चित्रात या पहिल्या तिकिटाची किंमत दिसते आहे बघा, 6 पैसे. टेलिफोनचे चित्र असणारे तिकीट आहे 2 रुपयांचे आणि त्यानंतर डाक तिकीट शताब्दी तिकिटाची किंमत आहे 2 आणे. विद्युत इंजिनाचे चित्र असणारे
तिकीट आहे 10 पैशांचे आणि जय किसानाचे तिकीट आहे 15 पैशांचे. यावरून आपल्याला पूर्वी असणारी स्वस्ताई आणि पूर्वीची आणि आत्ताची चलनव्यवस्था याचीही माहिती मिळते. विद्यार्थी मित्रांनो, जुन्या काळापासून आतापर्यंत कुटुंबाच्या स्वरूपात खूप बदल झाले आहेत. शेतीतून स्वतःची उपजीविका करणारा माणूस हा एका जागी स्थिरावला होता. शेतीच्या कामासाठी खूप माणसे लागत, त्यामुळे नात्यागोत्यातील अनेक जण एकत्र राहत. या सगळ्यांची मिळून मोठे कुटुंब बनत असे. कुटुंबातील माणसांची संख्या जशी वाढली तसतसे फक्त शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे झाले. व्यापार आणि नवनवीन उद्योगधंदे यांचा विकास होत गेला. शहरे वाढू लागली आणि मग पोटा पाण्यासाठी माणूस जिथे कामधंदा मिळेल तिथे जाऊन राहू लागला. मोठे कुटुंबे विखुरली गेली, त्यामुळे कुटुंबे छोटी झाली. गेल्या काही वर्षात शिक्षण आणि नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने दुसऱ्या राज्यात आणि परदेशात जाण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे. काही वेळा कुटुंबातील एखादी व्यक्ती परदेशात असते तर एखादी व्यक्ती आपल्याच देशातील दुसऱ्या शहरात असते, त्यामुळे कुटुंबही बदलत जाते. अशा बदलणाऱ्या कुटुंबाप्रमाणेच शेजारही बदलत जातो. करून पहा, तुमच्या शेजारी राहणाऱ्या कोणत्याही 3 कुटुंबाची खालील माहिती गोळा करा. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या शेजारी जे कुटुंब राहत असतील त्या कुटुंबात जायचे आणि खालील प्रश्न त्यांना विचारून माहिती गोळा करायची. त्यांना प्रश्न विचारायचे की त्यांचे मूळ गाव कोणते, त्या गावातून आत्ताच्या ठिकाणी त्यांचे कुटुंब कधी आणि कसे आले आणि येथे त्यांनी कोणकोणते बदल पाहिले. कामधंदा, नोकरी, व्यवसायानिमित्त किंवा शिक्षणासाठी माणूस स्थलांतर करतो. स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील विविधतेचे दर्शन होते. वेगळे सणवार, वेगळे खाद्यपदार्थ, वेगळ्या चालीरीती यांच्याशी ओळख होते. तरीही सारी माणसे माणूस म्हणून एकच आहेत हेही कळते. माहीत आहे का तुम्हाला, कामधंदा रोजगारासाठी काही जणांना वारंवार स्थलांतर करावे लागते. ऊस तोडणी करणारे कामगार किंवा बांधकाम करणारे कामगार असे अनेक जण जिथे काम मिळेल तिथे स्थलांतर करतात. अशा वारंवार स्थलांतर कराव्या लागणाऱ्या पालकांच्या मुलामुलींना परिसरातील शाळेत प्रवेश दिला जातो. सांगा पाहू, या चित्रात तुम्हाला काय दिसते? बघा, पहिल्या चित्रामध्ये घरातील बायका, शेजारील बायका एकमेकींशी गप्पा मारताना दिसत आहेत. गप्पा मारता मारता ते घरातील कामसुद्धा करतात, म्हणजे ताटामध्ये काहीतरी निवडताना आपल्याला त्या दिसत आहेत. तसेच त्यांची मुले त्यांच्या शेजारी खेळत आहेत आणि पाठीमागे झाडाखाली शेजारील पुरुष मंडळी देखील गप्पा मारत बसलेले दिसत आहेत. दुसऱ्या चित्रामध्ये 2 स्त्रिया एकमेकींना घरातील सामानांची देवाणघेवाण करताना दिसत आहेत. तसेच तिसऱ्या चित्रामध्ये एका घराला कुरूप आहेत, म्हणजेच तो मुलगा शेजारच्या घरातील काकूंकडे आपल्या घराची चावी मागत आहे, कारण की त्याची आई बाजारात म्हणा बाहेर म्हणा कुठेतरी गेलेली आहे आणि त्यांच्या घराची चावी शेजारच्या काकूंकडे दिलेली आहे. म्हणून आता तो मुलगा शाळेतून आल्यावर शेजारच्या काकूंकडे चावी मागायला आलेला आहे. आणि त्यानंतर शेवटचे चित्र आहे बघा, आपला शेजारी खरा पहारेकरी. म्हणजेच काय, शेजारी आपल्याला अनेक प्रकारे उपयोगी पडतात. आपल्या घराचे राखण करण्यासाठी आपण कुठे बाहेर गेलो काही निमित्ताने तर आपल्या घरावर ते लक्ष ठेवतात, आपल्या घराचे रक्षण करतात, म्हणून त्यांना खरा पहारेकरी असे म्हटलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपल्या काय लक्षात येते तर कुटुंबाव्यतिरिक्त आपला रोजचा संबंध आपल्या शेजाऱ्यांबरोबर येतो. आपण एकाच परिसरात राहतो. परिसरातील कचरा, सुरक्षितता, पाणी, वीज यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एकमेकांची गरज लागते.
वेळप्रसंगी आपले नातेवाईक आपल्या मदतीला येईपर्यंत शेजारीच मदतीला येतात। एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपले शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात। सलोखा आणि मैत्रीपूर्ण संबंध यामुळे आपले समूह जीवन आनंददायी होते। आपण काय शिकलो? कुटुंबातील सदस्यांची संख्या एकसारखी राहत नाही। विवाह, जन्म, मृत्यू आणि स्थलांतर यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी अधिक होत असते। स्थलांतरामुळे देशातील विविधतेशी ओळख होते। सणवार, खाद्यपदार्थ, चालीरीती यांच्यातील वेगळेपणा पाहायला मिळतो। आपल्या कुटुंबात जसे बदल होतात तसेच शेजार-पाजारच्या कुटुंबातही बदल होत असतात। एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपले शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात। सलोखा आणि मैत्रीपूर्ण संबंध यामुळे आपले समूह जीवन आनंददायी होते। विद्यार्थी मित्रांनो, समजले ना कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल? आता यानंतर या खालील स्वाध्याय आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू। तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि अभ्यासही करा। बाय बाय।